नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. क्षेत्र अधिकाऱ्यांशी आमची भेट झाली आहे. कारण डोंबिवली पूर्व दत्तनगरची स्मशानभूमी बंद करणार आहेत सुशोभीकरणाकरता किंवा त्याची दुरुस्ती करण्याकरता. त्यासाठी आमच्या पलीकडची कुंभारखान पाड्यात तुम्ही स्मशानभूमीसाठी शव नेऊ शकता या पद्धतीने महानगरपालिकेने डिक्लेअर केलेलं असताना सुद्धा 2 दिवसापूर्वी एक बॉडी तर अक्षरशः परत नेली आणि दुसरी एक वेटिंगवर ठेवली. त्या ठिकाणी असं लक्षात आलं की एकही माणूस नाही. त्या स्मशानभूमीला कुलूप लागलेलं होतं, त्याला बोलून घ्यावं लागलं. तिथे शवदाहिनीसाठी माणूस नाही, पाणी व्यवस्था कुठे आहे ती माहिती नाही, ती खोलण्यासाठी माणूस येईल. जर महानगरपालिकेने शवदाहिनीचं टेंडर काढलं आहे तर त्याच्यामध्ये सहजरित्या लिहून घेतलं असेल त्याच्याकडे की माणूस आम्ही ठेवणार 100%. मग खऱ्या अर्थाने महानगरपालिका घोषित करते की तिथे तुम्ही माणसं नेऊ शकता, तिथं आमची व्यवस्था आम्ही केलेली आहे. मग दत्तनगरची स्मशानभूमी तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी दुरुस्तीला लावली आहे का? कारण तुम्हाला कुठलाही अधिकार नाही जोपर्यंत दुसरी व्यवस्था दुसरे त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत ती स्मशानभूमी बंद करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि तुम्ही वल्गना फुकटच्या करता की स्वतःच्या कुणाच्या तरी राजकीय याच्यामध्ये दबावाखाली केल्याचा हा मी जाहीरपणे आरोप करतोय की कुणाच्या तरी स्वार्थासाठी तुम्ही ती स्मशानभूमी बंद करता आणि इतर स्मशानभूमीमध्ये लोकांना पाठवता. परंतु लोकांना पाठवल्यानंतर त्यांची व्यवस्था कुठलीही होत नाही. ही खरी अर्थाने महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशासनाच्या निषेधार्थ या गोष्टी आहेत. आम्हाला एकच सांगायचं आहे की तिथे एकतर मूलभूत सुविधा नाही आहेत, कोणत्याही गरजा नाही आहेत. जिथे जर अचानक कोणी आलं तर त्यांना पुन्हा बॉडी पाठवली जाते. म्हणजे एवढ्या श्रेय घेताना सगळेजण घेत आहेत. जे काही बांधकाम झालं किंवा जे काही आहे त्याचं श्रेय घ्यायला बरोबर सगळे आहेत, पण त्यानंतरच्या ज्या सुखसोयी आहेत द्यायला पाहिजेत त्या मात्र तिथे नाही आहेत. आणि त्या ह्याचं जे रचना करून ठेवलेली आहे, आम्हाला असं उत्तरं दिली गेली की तिथे आम्ही लाकडांची रचना करून ठेवली आहे, असं केलं आहे. पण मग त्याचा गैरवापरसुद्धा इन फ्युचर होऊ शकतो ना. कोणी येऊन कधीही केलं तरी त्या आपल्या तिथे मॅनपॉवर की अटेंडंट नसल्यामुळे त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. एवढंच मी सांगेन की याच्यापुढे सतर्क राहा की बाबा आम्हाला नागरिकांना ह्या मूलभूत ज्या सोयी आहेत त्या तरी दिल्या गेल्या पाहिजेत. हे आमचं भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे मी सर्वांना सांगत आहे. बघा आता कारण काय त्यांनी मला हे सांगितलं की स्मशानभूमीमध्ये माणूस नाही आहे, म्हणजे दहन करण्यासाठी माणूस नाही आहे. पुन्हा पाण्याची व्यवस्था सांगितली आणि सिक्युरिटीच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर संबंधित जे होते कार्यकारी अभियंता यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, पण ते विद्युत दाहिनी जी आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. लाकडावर जे दहन करतो त्याचं अजून कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही. त्यांच्याशी बोलणं झालं. आता मी उपायुक्त जे आहेत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणं करतो की बाबा या बाबतीत काय करता येईल आणि त्यांच्याशी बोलून मग आम्ही डिसिजन करू काय करता येईल ते.